नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तप्तपदी ह्या पुस्तकातील कथा मॅरेज इज ए डील, भाग 3. लेखक वपू काळे. मागील भागात आपण पाहिलं, डॉक्टर मंजिरीला भेटण्यासाठी अनिता पुण्याला आली. मंजिरीचं लग्न कोणत्या कारणाने मोडलं हे तिला समजलं. तसंच अक्का आणि अश्विन एवढे उतावीळ का झाले आहेत लग्नासाठी, एवढी घाई का चालली आहे हे पण तिला समजलं. आता पुढे. ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं. शतायुषी भव मॅटर्निटी होम जिंकलं गेलं. 8 दिवसात सबकुछ. अनिता अशी परिस्थिती झाली. तिचं बोलणं, चालणं, पेशंटशी वागणं, आल्या गेल्यांचं स्वागत करणं, स्वरातलं आर्जव, बोलण्यातनं मार्दव, प्रसूतिकळांनी बेचैन होणाऱ्या बाईला सांभाळणं आणि अक्कांचा मान ठेवणं, अशी एक बाब नव्हती जी खटकली. असा एक व्यवहार नव्हता जो खुपला. अशी एक खोड नव्हती जी टीकेचा विषय व्हावी. 15 दिवसात स्टाफला जाणवलं, अक्कांच्या राज्यात दहशत होती आणि त्याच्या राज्यात दिलासा आहे. अक्कांच्या राजवटीत दरारा आहे. इथं जिंदादिली आहे. एकीजवळ हुकूमत आहे. इथे सहकार आहे. संशयाचं साम्राज्य विश्वासाच्या हुंकाराने सुगंधित होत आहे. अक्कांना मी, माझं, माझ्यामुळे, मी आहे म्हणून इतके शब्द येतात. आणि तपाशी आपण, आपलं, सगळ्यांचं, अशी रेशमी भाषा आहे. गरजेपोटी कामावर येणारी माणसं आता प्रेमाने येऊ लागली. गरजेचं नातं घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसाशी असतं. कामाचं त्रैराशिक 8 तासांच्या पाड्यावर आखलेलं असतं. सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हयातीचा संकेत असतो. कामाची व्यसन सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकुमशहाची उपस्थिती आवश्यक. ह्या उलट कामाचं नातं बक्षिसी जडलं तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणीवर कारभार चांगला चालतो. शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय काम होतं नाही, अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामासारखे दिसतात. सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्या उलट विश्वास, प्रेम, वात्सल्य ह्यांनी एखादा माणूस बांधून ठेवली की मालक मुक्त होतात, टवटवीत असतात. 14-16 तास सतत काम करूनही अनिता इतकी टवटवीत कशी राहते, हसतमुख कशी, कपाळावर आटी कशी नाही, शांत तृप्त कशी? अक्कांना हे कोडं उलगडत नव्हतं. ही आल्यापासून स्टाफलाही पालवी फुटली आहे. आता नोकरवर्ग जरा मोकळा वाटतो. सिस्टर्सही जरा निर्भयतेने बोलतात. इतकंच नव्हे तर सगळी माणसं जास्त प्रामाणिक झाल्याची अक्कांना दाट शंका येऊ लागली होती. अनिताची तर कमालच होती. दिवसभर कितीही काम असो, बाई प्रसन्न. रात्री अपरात्री डिलेव्हरीज असो, सीझर असो, झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे 5:30 नंतर ही पोरगी बेडरूममध्ये सापडायची नाही. स्वयंपाकघर आरशासारखं करीत. ब्रेकफास्ट तयार. आपल्या आणि स्वतःच्या बेडरूममध्ये. त्याशिवाय डायनिंग टेबलवर फ्लावर पॉटची मांडणी. इकेबांचं हिचं वेगळं तंत्र. टेबलावर न्यूजपेपरची घडी नीटनेटकी. नॅपकिन सेवेला तयार. सकाळी हसतमुखाने सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणेल. इतकं सगळं आटपून खाली हॉस्पिटलमध्ये जायला गाऊन घालून 7 वाजता तयार. स्वयंपाक येतो, स्कूटर चालवते. तेच कौशल्य गाडी चालवताना. शक्यतो हॉर्न वाजवणार नाही. ड्रायव्हिंग करताना
पादचारी, टू व्हीलर्स, इतर गाड्यांचे ड्रायव्हर्स यांच्यावर चिडणं नाही, त्यांच्यावर ओरडणं तर सोडाच. स्वतःशीही बडबडणं नाही. रात्री झोपायला जाण्यापूर्वी सासऱ्याला बोर्नव्हिटा देणं. छे, सगळं मुश्किल. पण ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वचित कुठे दुसऱ्या क्लिनिकमध्ये इमर्जन्सीला गेली तर ते पैसे आणून देणं. मागच्या जन्मी हिच्याऐवजी अश्विननेच वड पूजला होता. एकट्या अश्विनीच नव्हे तर अशी सून मिळावी म्हणून आपणही 2-4 प्रदर्शना घातल्या असतील. अक्का आणि पटवर्धन एअरपोर्टवर दिसेनासे होईतो ह्याच तऱ्हेने अनिता राबत होती. मॅटर्निटी होमसाठी तातडीने पुण्याला परत जाणं आवश्यक होतं. पुण्याला जाऊन ती सेवेत रुजू झाली. 6 महिन्यात तिने आपला वेगळा ठसा उमटवला. पेशंटची गर्दी वाढली. ज्या बायका पहिल्या बाळंतपणानंतर 3-4 वर्षांच्या कालावधीनंतर दुसऱ्या खेपेसाठी आल्या त्यांना 2 व्यक्तीतला फरक प्रकर्षाने जाणवला. तो त्यांनी वेगवेगळ्या शब्दांनी व्यक्त केला. वाटेल तितके पैसे खर्च करण्या इतकी ऐपत असलेल्या माणसांनाही 4 चांगले शब्द हवे असतात, जे पैसे खर्च करूनही मिळत नाहीत. अक्कांनी ठरवून दिलेल्या आकड्यापेक्षा 1 रुपयाही कमी घेण्याचा आपल्याला अधिकार नाही हे अनिताला माहीत होतं. ती त्याप्रमाणेच बिलं तयार करीत होती. तरी इतरांना कोणतं वेगळेपण जाणवत होतं. स्वतःचं स्वतःला उत्तर मिळेना तेव्हा तिने अशाच एका पेशंटला विचारलं, तुम्ही 1-2दा म्हणालात ह्या वेळेला खूप वेगळं वाटलं, तर याही वेळेला त्रास झाला नाही. स्टाफ तोच आहे, स्पेशल रूम पण तीच मिळाली. आमच्या अक्का तर अतिशय कॉम्पिटंट आहेत, स्वभावही चांगला आहे. मग वेगळं काय? तुम्ही आहात हेच वेगळं, इतकंच ना? अगदी तेवढं नाही, अक्का चांगले आहेत तरी. बोला ना. स्पष्ट सांगते, रागवू नका. त्यांच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कामात, साध्या गप्पा गोष्टी, इंजेक्शन देण्यापासून आपल्याला याचे रिटर्न्स मिळतील ना असा भाव दिसतो. मनात सतत हिशोब चालताना दिसतो. AC वापरल्यापासून थेट गिझरपर्यंत सतत सूचना देताना पैशाव्यतिरिक्त अन्य काही हेतू असेल असं वाटत नाही. ह्या हेतूने होणारा त्यांचा वावर नकोसा वाटतो. 6 महिन्याच्या कालावधीत अनिता 27 भवची सर्वेसर्वा झाली होती. एका मिठाच्या खड्याने हंडाभर चांगलं दूध नाचतं इतकंच सगळ्यांना माहीत होतं. पण एका मधाच्या थेंबाने दुधाचंही पंचामृत व्हावं हेही अनिताने दर्शवून दिलं. संपूर्ण हॉस्पिटल अनितामय झालं आहे हे चाणाक्ष अक्कांना घरात नव्हे तळमजल्यावर पाय ठेवता क्षणी समजलं. अनिता एअरपोर्टवर रिसीव्ह करायला आली नाही हेच त्यांना खटकलं. पण 2 ऑपरेशन्स आहेत असं अश्विनने खुलासा केल्यावर त्या शांत झाल्या. प्रवासाचा बेदम शिनवटा आलेला असूनही त्यांनी तडक पुणे गाठायचं ठरवलं होतं. तशा त्या आल्या. घरी आल्या तेव्हा अनिता हीटरमध्ये होती. स्वागतासाठी स्टाफ दारापाशी असेल असं त्यांना वाटलं, पण त्यांच्यापैकी बहुतेक जणी ऑपरेशनच्या धांदलीत होत्या. कपाळाच्या आट्यासकट त्या वरच्या मजल्यावर आल्या आणि थक्क झाल्या. दारासमोर रांगोळी काढली होती. दारांवर फुलाचं तोरण होतं. बाहेरच्या हॉलमध्ये 4ही भिंतींना फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. आणि ह्या सगळ्यांवर ताण म्हणजे अक्कांच्या बेडरूममध्ये डबल बेडवर वेगवेगळ्या फुलांनी वेलकम होम अक्षरासहित फुलांचा गालिचा करण्यात आला होता. 2 दिवस अनिताने
अक्कांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. तिसऱ्या दिवशी अक्का हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यांनी राऊंड घेतली, विचारपूस केली आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काम करण्यासाठी त्यांनी सरवटे सिस्टरला बोलावून घेतलं. त्यांच्या गैरहजेरीतला एकूण एक हिशोब त्यांना हवा होता. 6 महिन्यांच्या त्यांच्या गैरहजेरीत डिलिव्हरीज, सीझर, MTP, क्युरेटिन आणि फॉलोअपसाठी आलेल्या केसेस या सगळ्यांची नीट नोंद झाली आहे की नाही हे त्यांनी पाहिलं. आपल्या खात्यावर कितीचा आकडा दिसायला हवा याचा अंदाज करीत तेवढी रक्कम जमा झालीच असणार असं मानून त्यांनी दुपारी 2 तास शांत झोपसुद्धा घेतली. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी तशा सूचना अनिताला केल्या होत्या. रात्रीची जेवणं झाली, अवांतर गप्पा झाल्या. बायपास सर्जरीची माहिती पुन्हा एकवार सांगून झाली. अमेरिकेत केलेल्या भ्रमंतीतले काही नव्याने आठवलेले किस्से सांगून झाले. आणि मग अक्कांनी सहज आठवल्याप्रमाणे विचारलं, माझं पासबुक तू माझ्या कपाटात ठेवलं आहेस की तुझ्याकडे आहे? अनिता तत्परतेने म्हणाली, इथेच आहे. आता देऊ की सकाळी चालेल? पासबुक पाहिल्याशिवाय अक्कांना शांत झोप लागणार नाही हे अनिताने ओळखलं. तिने दिलेलं पासबुक घेऊन अक्का आपल्या खोलीत गेल्या आणि 5व्या मिनिटाला परत आल्या. काही राहिलं का? बेडरूमचा दरवाजा उघडत अनिताने विचारलं. दुपारी सरवटे सिस्टरने मला रजिस्टर दिलं होतं. अक्कांना मध्येच थांबवत अनिता म्हणाली, त्यात 80,000चा हिशोब लागत नाही असंच ना? जस्ट अ मिनिट. अनिताने आणखीन एक बँकेचं पासबुक अक्कांच्या हातात ठेवलं. त्या अनिताच्या एकटीच्या नावाने होतं. त्या तिच्या एकटीच्या खात्यावर सुमारे 85,000ची रक्कम पाहून अक्का कावऱ्या बावऱ्या झाल्या. तुझ्या खात्यावर इतके कुठून आले? माझ्या कामाचे. याचा अर्थ? बस जरा, रिलॅक्स. तुमच्यापासून मी काही लपवून ठेवीन असं मनातही आणू नका. मला बाहेरची कामं 2-3दा करावी लागली. डॉक्टर शहांनीच प्रथम बोलावलं. तो प्राणी पक्का हिशोबी. मला सीझरचे एक हिक्टीमने त्यांनी 4,500 दिले आणि तेही चेकने. तू घ्यायचे नाहीस. पहिलीच वेळ होती म्हणून काही बोलले नाही. दर महिन्याच्या 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत मी त्यांचं काम करावं अशी त्यांची ऑफर आहे. किती देणार आहे? जसं काम असेल त्याप्रमाणे चार्जेस ठरवावेत किंवा स्ट्रेट 10 दिवसांचे 25,000. अक्कांना विचारून सांगते म्हणावं. मी तेच सांगितलं प्रथम. ते म्हणाले, काम तुम्ही करणार. मिसेस पटवर्धनांचा संबंध काय? यू हॅव टू लुक आफ्टर युअर ओन बिझनेस. मला पटलं ते. मी काम सुरू केलं. ह्या महिन्यातला कालचा 10वा दिवस झाला. आता पुढच्या महिन्यात ह्या 10 दिवसांचे पैसे दिले, उद्या पाठवणार आहेत. मग हे 85,000 त्यातले 70,000 तुमचेच आहेत. मी नाही समजले. अनिता हसत हसत म्हणाली, केवळ गंमत म्हणून मी आपल्याच हॉस्पिटलमध्ये 6 महिने जितकं काम केलं त्या कामाचे माझे चार्जेस बाजूला ठेवायचं ठरवलं. फक्त अंदाज यावा म्हणून आणि थोडा इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. अनिताला अर्ध्यावट थांबवत अक्का उतावीळीपणे तिला तोडून टाकत म्हणाल्या, इट इज नन ऑफ युअर बिझनेस. टॅक्स वगैरे निस्तरणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुझा हा अकाउंट बंद करून टाक. जे आहे ते सगळ्यांचं. अश्विन आणि तुझे सासरेही त्यांचा वेगळा अकाउंट ठेवत नाहीत. हे तू पाहिलंस ना? काहीच घडलं नाही असं भासवत अनिता म्हणाली, इतकंच ना? 1 मिनिट थांबा.
अनिताने कपाटातून आपलं पासबुक चेकबुक काढलं. अक्कांच्या नावाने संपूर्ण रकमेचा चेक लिहिला. चेकच्या मागे काइंडली क्लोज माय अकाउंट असं लिहून सही केली आणि तो चेक अक्कांच्या हातात ठेवला. अक्का समाधानाने निघून गेल्या. बेडरूमचा दरवाजा बंद करून अनिताने अश्विनच्या हातातलं मासिक शांतपणे काढून घेत विचारलं, अक्कांनी जो प्रकार केला तो तुम्हाला आवडला? तिने पैसे तिच्याकडे ठेवण्यासाठी मागितले हेच ना? होय. त्यात वेगळं काय केलं? सगळ्यांचे पैसे इथे एकत्रच असतात. एकत्र, पण अक्कांच्या नावावर असतात. कुठे बिघडलं? आपल्याला खर्च करायला मिळतात ना मागितल्यावर. मागावेत. कशाला हवेत असं तर ती विचारित नाही ना. मला असे हात पसरायला आवडत नाही. स्वतः मिळवत असताना मीही मिळवतो. तुमची गोष्ट वेगळी. लहानपणापासून तुम्ही तसेच वाढवले गेले आहात. मी वेगळ्या वातावरणात वाढले. आता तुझं लग्न झालं आहे म्हणून मी आश्रित नाही. काहीतरी शब्द वापरू नको. मला तसा फील येतो. त्याला माझा इलाज नाही. उद्या तुम्ही अक्कांना सांगा अनिता बाहेर जे पैसे मिळवणार आहे ते तिच्या नावावर राहतील. त्यांनी हवं तर जेव्हा लागतील तेव्हा माझ्याकडे मागावेत. तिची महिन्याची प्राप्ती किती आहे ते मी 6 महिने पाहिलं आहे. मग ती कशाला तुझे मागेल? दॅट्स द पॉइंट. त्यांच्या 60-70 हजाराला माझ्या इन्कमची गरज नाही. अश्विन वरच्या पट्टीत म्हणाला, तू माझं तुझं का करतेस अशी? तुमच्या मातोश्रींनी शांतपणे सांगितलं नाही का इट इज नन ऑफ युअर बिझनेस म्हणून? मी याच घरातली म्हणता. मग तेव्हा मातोश्रींना का सुनावलं नाही? पुस्तकात डोकं खुपसून का बसलात? अश्विन गप्प बसला. अनिता स्वतःशी पुटपुटली, ह्या घरची लक्ष्मी म्हणे. लक्ष्मी, तू त्रागा करू नकोस. कॅपॅसिटी असलेली माणसं त्रागा करीत नाहीत. अश्विन हातातलं पुस्तक आपटत म्हणाला, तू एकटीच कॅपेबल आहेस का? मी असं म्हणाले नाही. पण माझ्याकडे सेल्फ रिस्पेक्ट आहे, कॉन्फिडन्स आहे. MD होऊनही सेल्फ कॉन्फिडन्स नसलेली आईच्या पदराखालची माणसं मला नवीन नाहीत. माझ्यावर कॉमेंट नकोय. ओरडता आहात कशाला? मी तुमचं नावही घेतलेलं नाही. इट अप्लायज टू मी. मग त्याच्यावर विचार करा. जसा आईचा अभिमान आहे तसा माझाही असू द्या. मला तोंड देखलं लक्ष्मीचं स्थान नकोय. केळसुनीलाही लक्ष्मी मानायची प्रथा आहे. तुला सार्वभौमत्व हवंय का? उगीच मोठाले शब्द वापरू नका. मॅटर्निटी होम चालवणारी MD गायनेक्सून हवी होती ना? मग किमान तेवढा मान द्या. उद्या अक्कांना माझा निरोप द्या. अनिताची नजर चुकवत अश्विन म्हणाला, ते तू सांग. माझं लग्न तुमच्याशी झालं आहे. तुमच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. अक्कांना जे सर्वात प्रिय आहे ते मी त्यांना दिलं. आय डोंट वॉन्ट टू लूज माय आयडेंटिटी. अश्विनने प्रतिसाद दिला नाही. अनिता जरा वेळ वाट पाहून म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवीन. अश्विनकडे न बघता अनिताने बेडरूमचा दिवा बंद केला. आपल्या चेहऱ्याकडे अनिताने पाहिलं नाही याचा अश्विनला आधार वाटला. त्यानंतरचे 3-4 महिने शांत गेले. सागर पटवर्धनांनी बायपास सर्जरीनंतर काम कमी केलं होतं. लॅबची 70-80% जबाबदारी आता अश्विनवर पडली होती. अनितालाच आता आणखी इतर क्लिनिककडून मागणी येत होती. डॉक्टर शहांनी तर पार्टनरशिपची ऑफर दिली होती. आपली एक गाडी त्यांनी अनिताला वापरायला दिली होती.
आता गाडीसाठी आणि त्याची अडवणूक करता येणार नाही हे अक्कांच्या लक्षात आलं होतं. स्वतःच्या शतायुषी भव नर्सिंग होमच्या वाट्याला अनिता फारशी येत नव्हती. याबद्दल आता अक्कांना वैषम्य वाटत नव्हतं. तिची लोकप्रियता पचवणं जरा कठीणच जात होतं. ते उघडपणे बोलून दाखवता येत नव्हतं. तुलना करण्यासाठी नेहमी दुसरी वस्तू असावी लागते. वस्तू, व्यक्ती, स्थळ, काहीही. दुसऱ्याचं आगमन झाल्याशिवाय पहिला किंवा दुसरा, योग्य अयोग्य, लायक नालायक, गुणी अवगुणी, उजवा डावा ठरवता येत नाही. अनिता आली आणि अक्कांच्या अस्तित्वाला धक्के बसू लागले. अनिता अनेकांना आवडते. ती आपल्यापेक्षा केवळ तरुण आहे म्हणून, की काकण न वापरताही काकणभर सरस आहे म्हणून. आपली सिनियॉरिटी, आपला एक्सपिरियन्स, आपली मॅच्युरिटी या सगळ्याला काहीच किंमत नाही. अनिता अवांतर ठिकाणी कामाला जाते, तेच ठीक आहे. घरात तिचं तितकंच लक्ष असतं. ब्रेकफास्ट अद्यापही 7 वाजता तयार असतो. बोर्नव्हिटाचा ग्लास रोज रात्री हजर असतो. आपल्याला मान देते. मग सल आहे तो का? कुठे? डोळ्यात काहीतरी खुपावं, पण फॉरेन बॉडी सापडू नये. आय वॉशने समाधान होऊ नये. फॉरेन पार्टिकल निघून जावा, पण त्याचा ओरखडा त्याच्या वास्तव्याची हूल देत राहावा. असं काय आहे? अनिताने गेल्या 3 महिन्यात एक पैसा दिला नाही, तेच कारण. आणि त्याहीपेक्षा हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे अनिताने तपासलेले पेशंट फॉलोअपला आपल्याकडे येत नाहीत. डिलेव्हरीच्या 11 केसेस इथं नाव रजिस्टर केलेलं असतानाही केवळ अनितासाठी शहाच्या क्लिनिकमध्ये गेल्या. पेशंटवर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. अनितासाठी त्यांना कुठेही जाऊ दे, पण ते पैसे घरात यायला हवेत. प्राप्तीला श बसायला लागल्यावर अनिताच्या हुशारीचं फार काळ कौतुक करता येणार नाही. खूप कौशल्याने मूळ हेतू जाहीर न करता सोक्षमोक्ष लावला पाहिजे. सागरला लांब ठेवलं पाहिजे. इथंही त्या बाबतीत बायपास सर्जरी करायला हवी. अश्विनचा प्रश्नच नाही. लग्नाच्या वयाची होई तो. मुलं आईवडिलांची असतात. मधुचंद्र झाला रे झाला की आईवडिलांना अर्धचंद्र मिळतो. आईच्या मुठीतून मुलं हा हा म्हणता बायकोच्या मिठीत हरवतात. अश्विन एकमेव अपवाद. अनिताकडेच पाहायला हवं. अश्विन एकमेव अपवाद. हा प्राणी अजून अक्कांना घाबरतो. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. कोणत्या? मी 15 दिवस माहेरी जाणार आहे. आय नीड रेस्ट. पेशंट्स, अपॉइंटमेंट्स. डॉक्टर शहांना मी कल्पना दिली आहे. अक्काला विचार. इथल्या केसेसशी माझा तसा संबंध राहिलेला नाही. लग्न झाल्यापासून 15 महिने मी रात्रंदिवस काम केले. मला कल्पना आहे तुला खरंच विश्रांतीची गरज आहे. आय ॲग्री. तुम्ही येता? कुठे? मी माहेरी जात नाही. आपण माथेरान, महाबळेश्वर कुठंही जाऊ. महाबळेश्वरला गेलो तर आपली गाडीही न्यायची नाही. ड्रायव्हिंगसुद्धा करायचं नाही. टॅक्सीनं जायचं. येता? लॅबचं काम बाबा बघतील. झेपेल तेवढंच करा सांगायचं. काम खूप आहे. आपण करू तेवढं काम आहेच. म्हणून आयुष्यभर तेच करायचं का? पैसे मिळवत सुटायचं. ते पैसे वापरायचे कधी? आणि पैसा किती लागतो? किती उधळायचे ठरवले तरी दिवसाचे तास किती? असे किती लागणार आहेत? सट्टा, रेस, जुगार ह्यात तर उडवणार नाही. आणि उडवायचे असले
तरी माझ्याजवळ आहेत. अक्का, त्यांचा काय संबंध? त्या नाही का अमेरिका पालती घालून आल्या? इथला व्याप मी सांभाळला म्हणून जाता आलं ना त्यांना? ते कुणी नाकारलंय का? मग? अतिशय गडबडून जात अश्विन म्हणाला, आत्तापर्यंत असा काही विचार करायचा असतो ह्याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मला अशी सवयच लागली नाही. अश्विनची अतिशय दया येऊन अनिताने एखाद्या अजाण बालकाला कुशीत घ्यावं तसं अश्विनला आपल्याजवळ ओढून घेतलं. आपला नवरा खरंच एक मूल आहे. त्याला पंख असावेत, पण आकाशाची आणि त्याची कोणी ओळखच करून दिलेली नाही. एखाद्या देखण्या मुलीला कधीही स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही अशी व्यवस्था केल्याप्रमाणे आपला नवरा वाढवण्यात आला आहे. आय हॅव टू प्रोटेक्ट हिम. त्यानंतर 2च दिवसांनी रात्रीची जेवणं आटोपल्यावर अनिताने अक्कांना आपल्या बेडरूममध्ये बोलवून घेतलं. खोलीत येताच क्षणी अक्का म्हणाल्या, मी 5 मिनिटांनी येणारच होते. अनिताने बोलवावं मग आपण यावं हेही त्यांना दर्शवायचं नव्हतं. येत्या गुरुवारी तू शहाणकडे जाऊ नकोस. इथंच काम आहे. प्लॅन सीझर आहे. मी आणि अश्विन महाबळेश्वरला जाणार आहोत या रविवारी. अक्का अस्वस्थ झाल्या, पण वर करणी शांतपणे म्हणाल्या, बुधवारपर्यंत या. 2-3 दिवस खूप झाले. तिथून परस्पर मुंबईला जाणार आहोत. मला आता खूप कंटाळा आलाय. कसे जाणार आहात? आपली गाडी गॅरेजला पाठवायची आहे. मला तुझी गाडी लागणार आहे. अक्कांनी अडवणूक करायला सुरुवात केली. आम्ही सगळा प्रवास टॅक्सीनेच करणार आहोत. अव्वाच्या सव्वा खर्च होईल. काय विचार काय तुमचा? अश्विन, तू काही बोलला नाहीस? असं ही म्हणते म्हणजे तसा विचार चाललाय. माझ्याजवळ पैसे आहेत. अनिता, ते पैसे तुझ्याकडे कसे आले आहेत ते मला माहीत आहे. अत्यंत शांत धीम्या स्वरात अनिता म्हणाली, काम केलं म्हणून आले. घरात जमा केले नाहीत म्हणून राहिले. अक्कांचा अनेक दिवसांचा राग वरच्या पट्टीत जायला लागला. अनिता शांत होती. आरडाओरडा करून, करणे लावून, न केलेल्या कार्याचा गाजावाजा करायला ही कोणत्याही पक्षाची निवडणुकीची प्रचारसभा नव्हती. कार्य करणारी माणसं आपली सगळी एनर्जी कामासाठीच ठेवतात. शांतपणे अनिताने विचारलं, आम्ही जाऊन येईपर्यंत तुम्हाला काही लागणार असतील तर सांगा. मी तेवढे देऊन ठेवते. तुझ्या मिळकतीवर अवलंबून राहण्याची वेळ माझ्यावर येणार नाही. मला हे माहीत आहे. पण अक्का, तुम्ही इतक्या अपसेट का होताय? इथे येणारे पेशंट्स तू आता शहाणकडे नेत आहेस हे काय मला माहीत नाही? अक्का, डॉक्टर शहांना पुरून उरेल इतकं काम आहे आणि मी एकही केस तिकडे नेलेली नाही. इतकी मीन माइंडेड मी नाही. आपण होऊन कुणी आलं तर मी त्यांना परत पाठवित नाही. मला सगळं ते कळतं. कळायला हवं होतं. पण तुम्ही मलाच ओळखलं नाहीत. त्याला काय करणार? तुझी कॅलिबर समजल्याशिवाय मी इथला कारभार तुझ्यावर सोपून गेले नव्हते. मग वाद राहिला कुठे? अक्का गप्प राहिल्या. ज्यासाठी तळमळ होती ती मोकळेपणी सांगता येणार नव्हती. त्या उठून जायला लागल्या. शांत पण काहीशा हुकमी आवाजात अनिता म्हणाली, अक्का, जाऊ नका. एकदा ही चर्चा आपल्यात व्हायलाच हवी आहे. बसा. अक्का नाईलाजाने बसल्या. आयुष्यात प्रथमच त्या जरा डळमळीत झाल्या. अनिताने त्याच स्वरात पण ठामपणे बोलायला सुरुवात केली. तुमची ही सगळी घालमेल पैशासाठी चालली आहे.
अश्विन आणि मामांजींप्रमाणे रोज रात्री एक पाकिट मी तुमच्या स्वाधीन केलं असतं तर मी खरी ह्या घरची लक्ष्मी ठरले असते, खरं की नाही? अक्का आतल्यात उसळू लागल्या. प्रत्यक्ष पराभवापेक्षा तो कबूल करावा लागणं हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडतं, तर कधीकधी कर्तबगारी असून भूमीच रथाचं चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी चाक न गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. मला काय कमी आहे ग? तोच आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मिळतोय तेवढा पैसा कमीच आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण मला माहीत आहे की इट इज नन ऑफ बिझनेस. मी फक्त इतकंच मानते की बेदम पैसा मिळवणं ह्याच्या इतकं मिडिऑकर धैर्य दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं आणि तशी मुकाबला करणं अशक्य आहे हे जाणून अक्का आता अश्विनवर घसरल्या. तुझी बायको माझी शोभा करते आणि तू शांत बसून राहा. पाहतोस काय नुसता? त्यांना कशाला मध्ये घेता? मलाही तुमचा अपमान करायची इच्छा नाही. तुम्ही सांगाल ते काम करायची त्यांना सवय लागली आहे, तुम्ही लावली आहे. कॅलिबर हवा, पण त्याचा उच्चार करायचा नाही. पैसा मिळवायचा, तुम्हाला द्यायचा. मी तुझ्याकडे काहीही मागत नाही. तू डॉक्टर नसतीस तरी चाललं असतं. मग डेंटिस्ट मंजिरी का चालली नाही? अनिताच्या ह्या प्रश्नावर दोघं उडालीच. त्यांच्या प्रतिक्रिया आणि क्षणात उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत अनिता म्हणाली, या क्षणापर्यंत मी ओळख दिली नव्हती. मला ती सगळी हकीकत माहीत आहे. फडके फॅमिलीकडूनच समजली. मी कोणत्या विचाराच्या परिवारात जाणार आहे हे मला समजूनही मी लग्न केलं. पत्रिका छापून झाल्या होत्या आणि मुख्य म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीचे 1.25 लाख रुपये ऑलरेडी तुमच्याकडे आले होते. सका सप्तपदी भव ऐकताना मी मनात म्हणत होते, मॅरेज इज ए डील. डोळ्यासमोर गोड लागवी चेहऱ्याची मंजू येत होती. मी तिला मनातल्या मनात सांगत होते, बाई ग, गुणवान माणसांची गळचेपी करण्यासाठी हातात सत्ता हवी. हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण पाहत आहोत ना. भिवू नकोस, तू सुटलीस, पण त्याच वेळी मी अडकलेली नाही. अशा माणसांना कुणीतरी धडा शिकवायचा असतो. त्यांना आपोआप जाग येईल अशी अपेक्षा करायची नाही. मी ते काम करीन. ते काम तुमच्याच घरात आल्याशिवाय मला करता येणार नाही. आय विल फेस द म्युझिक. अक्का आणि अश्विन कावरेबावरे होऊन एकमेकांकडे पाहायला लागले. अनिता पटकन स्वतःला सावरीत अक्कांजवळ जात म्हणाली, घाबरू नका. मी आत्तापर्यंत तशी वागले का? मी तुम्हाला मानते. ही एवढी इमारत उभी करणं हे खायचं काम नाही. त्यासाठी खूप राबावं लागतं. तुम्ही अतोनात मेहनत केलीत आणि ह्याही वयात तुमच्याजवळ दांडगा उत्साह आहे. पण अक्का, तरी एक विचार करा. इथं पेशंटला कमी सुखसोयी आहेत का? तरी ती माणसं माझ्या मागे का आली? ते मान्य करणं फार अवघड होतं. डोळ्यातलं पाणी स्वाभिमानाने थोपवून अक्का न बोलता बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी 7 वाजता टेबलावर नेहमीसारखाच ब्रेकफास्ट तयार होता. पेपरची घडी जागच्या जागी होती. फ्रेश नॅपकिन्स हाती पडायला सज्ज होते. फ्लावर पॉटमधली फुलं कोवळ्या किरणांना ताज्या बातम्या सांगत होती. अनिता तत्परतेने वावरत होती. ब्रेकफास्ट संपून ती आपला गाऊन, पर्स, गाडीच्या किल्ल्या आणि अश्विनचा निरोप घेण्यासाठी बेडरूममध्ये आली. पाठोपाठ अक्का आल्या. हातातल्या किल्ल्यांचा जुडगा अनिताच्या हातात ठेवत त्या म्हणाल्या,
तुम्ही माथेरान महाबळेश्वरला कुठेही जा, पण आजपासून शतायुषी भवनची तू इन्चार्ज. मी आता निवृत्त होणार आहे. तू हळूहळू बाहेरची कामं बंद कर. अश्विन चमकून म्हणाला. अशी काय निर्वानिर्वीची भाषा करतेस? अक्का न बोलता निघून गेल्या. अनिताकडे पाहत अश्विन म्हणाला, अक्काला जबरदस्त शॉक बसलाय तुझ्या बोलण्याचा. शी इज चेंज्ड ओव्हरनाईट. अनिता शांतपणे म्हणाली, अक्का बदलणार नाहीत आणि त्यांनी बदलू नयेही. माणसं अशी बदलत नाहीत. त्याशिवाय तुला किल्ल्या मिळाल्या का? तुम्ही फार भोळे आहात. संसार इतका सोपा नसतो. तो खूप वेगळा असतो. बहुसंख्य संसार अडवणुकीवर चालतात आणि तेच मोठं दुर्दैव आहे. म्हणजे काय? तुमच्या अक्कांनी रात्रभर विचार केला. माझ्यासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची ह्या खुराड्याने, आणि तिची अंडी मात्र दुसऱ्या क्लिनिकमध्ये. त्यापेक्षा सर्वाधिकार दिलेले बरे. अश्विन ते विश्लेषण ऐकून चक्रावला. त्याला काहीतरी बोलायचं होतं.